हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. हे बघा, इडलीसाठी आणि डोश्यासाठी भिजत घातलेले मी सकाळी तांदूळ आणि डाळ. 1 किलो तांदूळ आहेत आणि डाळ उडदाची पावशेर टाकली होती भिजत. हे बघा, आपण इडलीसाठी सेपरेट वाटतोय. हे चष्मा फुटल. हे बघा, असं जरा रवाळच वाटायचं आपल्याला. इडलीसाठी वेगळंच वाटून घेतोय आपण इडलीसाठी, आणि डोश्यासाठी वेगळंच वाटायचं बारीक. हे बघा, असं रवाळच घ्यायचं वाटून इडलीसाठी, आणि घट्ट पीठ घ्यायचं वाटून इडलीसाठी. पाणी जास्त वापर करायचा नाही. तर इडलीसाठी आपण पीठ वेगळंच वाटून घेतोय. सकाळी टाकलेली मी तांदूळ आणि डाळ भिजत, आता वाटून घेते. चला तर आता आपण वाटून घेऊया डोश्याचं वेगळं आणि इडलीचं वेगळं पीठ. हे इडलीसाठी आणि डोश्याचं नंतर वाटूया बारीक. इडलीचं पीठ झालंय आता आपलं वाटून, घट झालंय. आता हे पीठ आपण डोश्यासाठी वाटले, एकदम बारीक केले गंधावानी. हे बघा, गंधावानी केले एकदम बारीक. ह्याच्या आपल्याला डोसे बनवायचे. इडलीसाठी वेगळं आणि डोश्यासाठी वेगळं वाटून घेतले. चला तर आता वाटून घेऊ आपण सगळं पीठ. इडल्या आपल्या तयार आहेत आता. हे बघा, इडल्या बनवून घेतल्यात, गरम आहेत अजून. काढून घ्यायचं चाललंय. ते बघा, काढून घेतलेत. तर इडल्या आता आपल्या झाल्यात तयार. असं खातच चाललंय बनवायचं आमचं. इकडे चाललेत नाश्त पोरांचं, तिकडे चाललंय गरमागरम बनवायचं. इकडं खाते ती, इकडं तवर संपतंय. असं चाललंय. झालंय आता, सगळ्यात झालंय. आम्ही दोघीच राहिलो सासूना. अजून एक कुकर लावला की भागतंय. चला तर मग या इडल्या खायला. कशा झाल्या सांगा. हे बघा, छान झालेत आज इडल्या. नाहीतर आमच्या ना चिकटच इडल्या व्हायच्या इतक्या दिवस. आज मस्त झालेत. हे बघा इडल्या. तर या खायला. सुनबाई, झालं का आता? झालं की का झालं की मग या की आता, आपल्याला भूक लागली. हो, चालतंय. तर मी या नाश्ता करायला या सगळ्यांनी. झालंय आमचं बनवून. चला, आपलं रात्री वाटलेले पिठाची हे बघा इडल्या छान झाले. ते मग खोबऱ्याची चटणी बनवली आणि सांबर बनवले. या खायला. कोणाला नाश्त्याला यायचं त्यांनी या, पटकन या. नाश्ता चालू झालेला आहे बघा. नाश्त्यासाठी बनवली इडली, सांबर आणि चटणी. या लवकर.